गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. मस्तपैकी आपण डिनर पासून एक दिवस अगोदरचे आपण व्लॉग स्टार्ट करतोय. बिकॉज आज माझं मन खूप खुश आहे. माझ्या वाईफनी मस्तपैकी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला खूप छान छान गोष्टी बनवून खाऊ घातल्यात आणि मला मिस नव्हत्या करायच्या. तर त्यासोबत आता डिनरमध्ये बघा ना, छानपैकी मसाला पापड बनवलाय. ओके, ह्याचाच अर्थ आम्ही म्हणजे पूजा खास करून व्हिडिओसाठी कधीच असं कमेंट्स येतात ना आपल्याला, त्याच्यामुळे मी बोलतोय की देखावा नाही करत ती. ओके, आज पूर्ण दिवस कॅमेरा बंद आहे, आपण फोन बंद आहे, मी थोडा आरामात आहे. तर ती खूप काय काय छान छान खाऊ घातलंय मला तिने. ओके, सकाळपासून दुपारी संध्याकाळी माझ्यासाठी तिने भेळ ऑर्डर केली, मला आवडते म्हणून. आणि जे की तिला माहिती आहे आज मी ब्लॉग नाही काढणार आहे, काय नाही काढणार आहे. आणि आता रात्री पण हे मस्तपैकी बनवलं, तर मला हे शेअर करायचंय. बुगूला पण दिलाय थोडासा मसाला पापड, पण तो मसाला पापड नसून तो शेव पापड आहे. कसा आहे बेटा तुझा पापड? मम्माने दिलेला का जेवताना बोलायचं नाही? स्वतः मात्र उभा बेडवरती बसून खायचं. अरे मला उठायचं लगेच. तू का बसून तरी 2 तास जेवत बसशील, माझ्याकडे तेवढं 2 तास बसायला वेळ नाही. काय तिथे कशाला जेव? मी इथे पहिला बसलेलो, तू नंतर लिहून बसली माझ्या बाजूला. आपण खाऊया आज बनवलेला पूजाने मसाला पापड. फरक जाणवतोय. हॉटेलमध्ये बनलेलं वेगळं, घरी बनलेलं वेगळा. घरचा घर पण आहे त्याच्यामध्ये. काय काय केलं याच्यामध्ये? पापड, मी माझ्या डिमांडवरून थोडासा लाल मसाला, शेव, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, चाट मसाला. पेड तुला हवाय माझावाला? कसं आहे? मस्त आहे ना? त्याच्यात पण शेव आहे माझ्यावाल्यामध्ये पण. तू मला एक घास बरोबर, मी तुला बरोबर. बरं त्याला टीव्हीवरती आता डान्स होईनचं बदला, सगळ्यांनी टीव्हीला पिक्चर लावा काहीतरी. नेटफ्लिक्स मध्ये आज मध्ये पैसे कट झाले तर 399, त्याचा उपयोग करायचा आहे. सोनी फ्लिक्सचे पण 599 का 600 रुपये कट झाले. सोनी फ्लिक्स का सोनी काय, सोनी सेट लाव विसरलो मी, त्या सोनी लिव्ह, त्याने पण कितीतरी जास्त पैसे कट झाले. ते तर बघतच नाही, ते ऑटोवरती ठेवून दिले, पैसे कट होत आहे त्याचे. ते लाव नेटफ्लिक्स. असं मला दुपारी हे झालं ना यार, 399 कट झाले जे की आपण बघत पण नाहीये. लाव ना काहीतरी जबरदस्ती, पूर्ण रात्रभर नेटफ्लिक्सवर काहीतरी बघूया आपण, पैसे वसूल करायचे. बघायचं हा सिरीज. इथं आल्यापासून थोडं बंद झालंय, डोकं शांत झालंय. म्हणजे नाही का, एक आपला टार्गेट अचीव्ह करायचा होता घराचा, तो केला म्हणून आम्ही नाही का असं ढम झालो एकदम. पण अजून खूप काय करायचं फ्रेंड्स, अचीव्ह करायचं. एवढं बंगला पण घ्यायचा, अजून घर घ्यायचे, प्रॉपर्टी घ्यायची, गाडी घ्यायची. घर घेतलंय ना, घर घेतल्यानंतर असं झालंय, म्हणजे घर घेतलंय आम्ही, त्याच्यामध्ये एक टप्पा काढला सारखं. हा ते तर आहे. आणि दुसरी गोष्ट असं की घरामध्ये वस्तू घेतल्यात ना, त्या फक्त एक बेड आणि किचनचं काम केलंय बस, बाकी काही केलं नाहीये. पण बाकीचं सगळं करायचं आहे ना, मग त्या गोष्टी करण्यासाठी कसं काय करायचं, म्हणजे ना असं झालंय की डोकं आहे ना स्ट्रेट. पहिलं कसं एक गोष्ट होती आमच्या डोक्यामध्ये, आम्हाला पहिलं एक घर घ्यायचंय. आता असं आहे ना, डोक्यामध्ये 4 रस्ते फाटलेत. अरे घराचं इंटेरियर पण करायचंय, कार पण घ्यायचे, बाहेरच्या गोष्टी पण हँडल करा, असं एक गोष्ट धड लक्ष देता येत नाही. तर आता असं ठरवणार आहे, एका एका गोष्टीकडे प्रॉपर लक्ष द्यायचं, म्हणजे ती गोष्ट बरोबर होत. तुला काय बोलायचं? तुला काय बोलायचं कार बद्दल, घराबद्दल? मग कंटिन्यू करूया फ्रेंड्स. ऑन द काउंट ऑफ 3, 1, 2. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आहे नेक्स्ट डे. दिसते दुधाची साई सगळी. खूप वेळ झाला आणि पोरगी फक्त खेळत बसली नाश्ता करून. तो कप लवकर आतमध्ये गेला पाहिजे, लवकर फास्ट. 10 काउंट करायचा पहिला. 1, 2, 3, 4. फास्ट भेट. मुद्दा मला पाय देऊन गेली त्याच्या, म्हणजे काउंटिंग थांबले की तू जाणार नाही. 5, 6. कुठे 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 बनवायला ठेवायचं की धुवायला टाकायचंय? पहिलं ते संपव, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अजून आहे बेटा. फ्रेंड्स, बुग्गू काय पित आहे? बॉर्नव्हिटा. डोळ्यात गेला बॉर्नव्हिटा. पडेल. हा ठीक आहे, थँक्यू. हा ठीक आहे. खूप छान बेटा. डोळे माझे हे झाले, X2 पॉवर into 2 झाली. तर आपण आता बुग्गूला घेऊन जाणार आहे फ्रेंड्स एका ठिकाणी. मी जरा तुम्हाला समजवतो प्रॉब्लेम काय आहे तो. प्रॉब्लेम पण नाही, मी कन्फ्यूज ऍक्च्युली. अरे पी ना बेटा, तू काय? अरे पी गपचूप. नाही पूजा.
म्हणजे बाजूला आपल्या एक ताई राहतात, ताई दादा. तर म्हणजे आयांशी मम्मी पप्पा. तर आयांशी मम्मी ॲक्च्युली आहे लॅबमध्ये ते कामाला येतात. त्यांना थोडीशी नॉलेज आहे ओके ह्या सगळ्या गोष्टींबद्दल. त्यांनी एक एक्सपिरियन्स शेअर केलेला. एका बेबीला गाठी झालेल्या गळ्याला खूप साऱ्या आणि देन द पॅरेंट्स लॉस्ट द बेबी. ठीक आहे. तर ते तेव्हापासून माझ्या डोक्यात बसलेलं की या गोष्टी अवॉइड करायच्यात बुग्गूसाठी. अरे संपवणार आहे बेटा. आता बुग्गूच्या गळ्यावरती मला तसंच काहीतरी एक काम करू, डॉक्टरकडे जाऊया तेव्हाच बोलूया. कारण की माझ्या मनात आहे ना ती भीती आहे. ते दाखवतो तुम्हाला काय ते, बट आपल्याला नाही भाई. इथे एकदा दूध संपलं की मी इथे मी स्टेशनला जाते जोशीकडे. ती सगळ्यात बेस्ट आहे तिथं ते. पण आता असेल काय उघडी? हा रिक्षा स्टँडच्या इथे. ठीक आहे चालेल, मी हा जातोय तिला घेऊन बघते. चला आपण चाललोय फ्रेंड्स डॉक्टरांकडे बुकूला घेऊन. जायचं ना बेटा डॉक्टर अंकलकडे? कशाला? फ्रेंड्सला दाखवू कुठे काय झालंय. बुकू दाखवते पण मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात प्रॉपर काय ते. मम्मा घरीच आहे, तिला डॉक्टरकडे घेऊन चाललोय मी. मला वाटलं स्टेशनला येऊन शोधत बसावं लागेल, पण हे बघा दवाखाना इथेच आहे जोशी. हे बघा त्या दिवशी तिथून आपली स्कूटी नेली, तिथं ऑलरेडी एक स्कूटी पार्क आहे आणि न्यायने बऱ्याचशा स्कूटी पार्क आहेत म्हणून मी पण केलेली. बट आता सेम चुकी नाही करणार आहे. आपण जाऊ प्रॉपर पार्किंग मध्ये. चांगली कामे हमेशा लॉंग कट मध्ये असतात बोलतात नाही. बघा आता मी आज जेन्युइनली पार्किंग मध्ये आलो. पार्किंग कुठं भेटली आहे बाबा? एकदम जगाच्या कोपऱ्यात अंटार्क्टिकामध्ये एकदम लास्ट. हो इथे स्कूटी पार्क केली आहे आणि आपल्याला इथून आता कोसो दूर असं ट्रॅव्हल करत इथून बाहेर निघायचं. चला. ए मातीत खेळायला आली तू? काल चप्पल लवकर. जिथून स्कूटी उचलण्यात आलेली त्याच्याच पाठवून आहे दवाखान्याची एंट्री. चला. अजून कुठे कुठे लागले? अरे बापरे. आणि सगळीकडे लागले. किती क्यूट आहे रे तू, किती मस्त बोलते प्रत्येक व्हिडिओ मध्ये. काय होतंय तिच्या ना गळ्यावरती एकूण कोणता कलर पाहिजे? रेड, पिंक, येलो कलर. येलो का पिंक बोलते. पाय पाटी घे बुटू, पाय पाटी घे. तिथून उजेड पाठवूनच येतो. बघू स्माइल प्लीज. बुगुडीचे आपण फाईल वगैरे काढून टाकले सगळं. आता अपॉइंटमेंट साठी थोड्या वेळात बोलवलं जाईल. टॉय बुगुडी खेळते ते इकडे होते. तिने तिथून ते सरकवून बरोबर ती जागा खेळायची म्हणून तिथे घेऊन गेले आणि तिथे खेळते. 15 ml रोज एकदा 1 महिना द्यायचं. चल ते परत इंजेक्शन द्यायला बोलवतील ना मग तुला. चल लवकर. डॉक्टर फ्रेंड्स ऍक्च्युली खूप छान आहे. एजेड आहे थोडा बट वॉट एव्हर शी सेड एकदम मस्त वाटलं डॉक्टरांकडे जाऊन. आणि त्यांनी छान छान सजेशन्स दिलेत बुगूसाठी की तेच म्हणजे मेन नॉर्मल आता जो प्रॉब्लेम आहे तो ॲक्च्युली असा आहे की बुगूच्या गळ्याच्या इथे थोडीशी आपल्याला दिसली गाठ. ठीक आहे ती विजिबल नाही अशी डोळ्यांनी, पण ते दाबलं ना तिच्या गळ्याच्या साईडला की ते फोडीसारखं जाणवतं आणि ते एकदम छोटं आहे. तर डॉक्टरांनी ते चेक केलं, ते बोलले काहीच नाही आहे. ते नॉर्मली सगळ्या लहान पोरांना सर्दी आली खोकला आला की ते असं थोडंसं ते येतच, ते राईज होतं थोडंसं. नाही ते स्वतःहून येणार आहे, स्वतःहून जाणार आहे. त्यांनी ते प्रॉपर चेक केलं आहे. तर मला वाटली भीती काय काय ऐकल्यामुळे. तर ठीक आहे आता थोडं बरं वाटतं आहे. आणि प्लस तिच्या कॉन्स्टिपेशनसाठी काही टॉनिक दिलेत. स्पीच थेरपी बोलले गरज नाही, तिला बोलायला कोण नाही म्हणून तिला इशाऱ्यामध्ये बोलणं बंद करा. तिला तोंडाने बोलायला हवा काय पाहिजे काय नाही ते हळूहळू होईल.
परत अजून दुसरे पण काही त्यांनी चेकअप्स केलेत, जेणेकरून तिचं बॉडी मास इंडेक्स हे ते सगळं बऱ्यापैकी चेक केलंय. अँड बुग्गू इज ॲट ॲव्हरेज. आपलं तिला अजून ग्रो करायचं आहे म्हणून त्यांनी काय काय टिप्स दिले छान छान. गार्डनमध्ये खेळायला घेऊन जायला सांगितलं स्पेसिफिकली. तर तू गार्डनमध्ये जाणार आहे खेळायला? खेळणार ना? ओके. गार्डनमध्ये खेळायला सांगितलंय आणि पालेभाज्या आणि पपई आवर्जून खायला सांगितलंय पुन्हा. आणि काय नाही खायला सांगितलंय? बर्गर, फ्रेंच फ्राईज हे कमी खायला सांगितलंय आणि खाल्लं तरी पाणी भरपूर प्यायला सांगितलंय, कारण की मैद्याच्या प्रोडक्टनी वॉशरूमला प्रॉब्लेम होतो. याचं काय नव्हतं म्हणून डॉक्टरांनी मेन फोकस केलं तिच्या कॉन्स्टिपेशनवरती. मंथ एंडच्या लास्ट वीक म्हणजे मंथच्या लास्ट वीक सेकंड लास्ट वीक पासून दिलं तर प्रॉब्लेम हमेशा चालू होतो. ठीक आहे. तर त्यांनी काही हे दिलं लिक्विड्स, परत काही औषधं दिलेत. ते परत तिला पॉटी ट्रेनिंग करायला सांगितलं, अजून डायपर यूज करते, दॅट्स नॉट गुड. अजून काय काय इम्प्रूव्हमेंट करायला सांगितलं. फायबरवाले फूड तिला खायला चालू करा. दूध बंद सांगितलं त्यांनी. बॉर्नव्हिटा बोले पावडर खायला द्या, ते बेस्ट आहे तिच्यासाठी, दूध नको. तर बाकी बुगू खातेच, अंडे फ्रूट्स वगैरे तर तिचं खाणंच आहे. पॉटी ट्रेनिंगसाठी डॉक्टरांनी सांगितलं की तिला एक पेपर ओपन करा, 2 विटांसारखं काहीतरी ठेवा, तिला बस बसायला सांगा नॉर्मल रूममध्ये. पण तिला एकदा बसून बसून जशी सवय लागली ना, तिला बोलवा बसून 10-15 मिनिटं. वेलकम टू द डेझर्ट ऑफ स्कूटी पार्किंग, 2 व्हीलर पार्किंग. आपण काही दिवसांमध्ये पोहोचलो आपल्या स्कूटीपर्यंत आणि स्कूटीला शोधावं लागतं. हा इकडे बघ, त्यांच्या बघ इकडे या साईडला. इथे बघ बेटा, तू तिकडे का बघते? पण बघा ह्या साईडला नाही बघा, इथे बरोबर इकडे. ती विजिबल पण नाहीये. बघा ह्या भागामध्ये इथे थोडस तिला थोडस ते हे. आणि ते परवा जेवढं मला दिसलेलं ना त्याच्यापेक्षा थोडस कमी झालं बघा. इथे बघ, तिकडे बघ ना. हे बघा एवढ्या ह्याच्यामध्ये, हे बघा एवढी आहे ती, एवढी छोटी आहे, म्हणजे एवढ्या साईजचं आहे. आता डॉक्टरांनी फाईलवरती लिहिलंय 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरची आहे. आणि ते बोलले ते विजिबल पण नाही आणि जिथे असली पाहिजे तिथे नाही. तर ते ठीक आहे, म्हणजे होऊन जाईल ते. तरी पण एखाद वीकमध्ये अजून पण जर नाही दिसलं ते जास्त वाढते कमी होते, लक्ष द्या आणि परत या. तर विल चेक ऑन इट अँड विल काळजी घेऊ. काय काय सुसूला आली? कुठे करणार आता? ते कुठे वस्तू आता गेलं सुसूला? बरोबर पण नसेल. घरी जाईपर्यंत वेट करू शकते पक्का? व्हेरी गुड बेटा, शाबाश. स्कूटीवरती करू नको, बस या जाळीमध्ये सगळं फसेल. द्या फ्रेंड्स, बुगू इज इन द प्रोसेस. आता कुठे आता कंट्रोल करावणार, तरी तर कोपऱ्यात थोडंसं पुढे खाली. चला पटकन आता पॅन्ट वगैरे घालू आणि निघू घरी. अरे युशन घ्यायला पण जागा नाही, आपल्याला स्कूटी मॅन्युअली हलवावी लागेल. बेटा ब्लॉक काढ दाटाचा, माझ्याकडे दाखव. दिसतोय मी? मला चेअरअप कर, बोल कमॉन डॅडा. बट यार 40 रुपीज थोडे जास्त वाटतं ते पार्किंगचे. आपल्याला हार्डली 40-45 मिनिट्सच लागेल, बट ठीक आहे. बुग्गूच्या डॉक्टरकडून आल्यानंतर अजून दुसरं पण अजून काहीतरी चालू आहे, ते आता येत्या काही दिवसांमध्ये सांगू. थँक्यू सर. लवकरच कळेल तुम्हाला काहीतरी गोष्ट. बांगडे एवढे बारीक आहे. काय फायनलाइज केलंय? पापलेट आणि बस. अरे अरे पायावर पायावर कोळंबीचं पाणी ओढलं. लिफ्ट खूप वेळ झाला, 11वरतीच थांबली आणि एका व्यक्तीला जोरात सुचू लागली. बघू आठवण नको करूस. हा आठवण नको करूस. थांब, आधीच लिफ्ट येते. थांब थांब, आली. खूप टाइम लागतोय. चल ना. जा पळ लवकर, तिला पळव बाथरूम मध्ये. पॅन्ट काढ लवकर, फास्ट. अरे फास्ट, आता पळ लवकर, फास्ट बाथरूम मध्ये. चल. गरमी इथे परत चालू झाली, गरम व्हायला लागले, घाम पण सुटायला लागले. तर झाडू मारून आतमध्ये आलोय बसायला, आता व्लॉग एडिट करेल. व्लॉग इथेच पूर्ण करू फ्रेंड्स. बट एक गोष्ट शेअर करायची की बुग्गूला जेव्हा तिथे डॉक्टर, ते तर मी आतमध्ये डॉक्टरांशी बोलताना ते नाही शेअर झालं. डॉक्टर नर्स जेव्हा बुग्गूचं तोंड खोलून ते बघत होते ना आतमध्ये काही सूज आहे का, काही फोडी आहे का, तेव्हा काहीतरी एक जर्मन टाईप प्लेट होती, त्यामुळे बुग्गूचं तोंड ओपन करून ती आत टाकून तोंड ओपन करायला हे केलेली. तेव्हा बुग्गूच्या तोंडावरती जी मी भीती बघितली ना, की म्हणजे तिला समजलं नाही काहीतरी चाललंय, पण काहीतरी चाललंय ज्यामुळे ती माझ्याकडे अशा आशेने बघत होती ना की डॅडा मला हे करताय त्यातून
ते आता मला सारख्या डोळ्यापुढे येतं. पण मी होतो तिथे, मग उतरून ती मग खेळायला लागली. खूप खेळली मग त्याच्यानंतरला ती, बट ते चेहरा तर समोर येतो. आणि त्यात बुबूला आंघोळ घालताना 2 का 3 दिवस अगोदर मला ते तिथं गळ्याच्या इथं असं जाणवलं साबण लावताना की यार ते गोल गोल कसं, बट ते ठीक आहे म्हटलं डॉक्टर, तर थोडं बरं वाटतंय. भेटू आपण सगळं नवीन व्लॉग मध्ये फ्रेंड्स. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.